तर गुड मॉर्निंग गाईज. 8 जून आम्ही आलो आहे मुंबईला, मुंबई दर्शन घेण्यासाठी. आणि माझ्यासोबत आहे हर्षल दादा हे मेकरचे आणि ते पुण्यामध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेत आहे. तर आम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप मुंबई दर्शनचा व्लॉग आम्ही बनवणार आहे. तर तुम्ही मेन CSMT रेल्वे स्टेशन बघू शकता. गाईज, गेट ऑफ इंडियासाठी आम्ही बस पकडलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही भोजन घेण्यासाठी विशेष करून हर्षल दादा, आमचे मेकरचे हर्षल दादा आहेत, यांची आमदार निवासात भरपूर ओळख आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमदार निवासामध्ये भोजनाचा आस्वाद इथं घेत आहोत. पैसे तर द्यावं लागेल, पण राहायची फ्री व्यवस्था आमची होऊ शकते असा आमचा विश्वास आहे. तर बघू आता काय होतं. तर गाईचं आम्ही आमदार निवासामधनं बॉटल भरून घेत आहे. जरा पैशाची आमच्याकडे तंगी आहे, आता पैसा भरपूर खर्च होणार आहे. आणि हर्षल दादा सोबत म्हणल्यावर सगळा विषय खोल आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गाडी बघ, गाडी आम्ही सुरक्षितरित्या रोड क्रॉस करत आहे. आता आम्ही जातो एक गेट ऑफ इंडियाकडे आणि तिथे आम्हाला प्रायव्हेट बस भेटणार, जी की मुंबई दर्शनासाठी असते. त्याच्यात बसून आम्ही एकतर मुंबई दर्शन करणार, नाहीतर मग बोटीमध्ये बसून समुद्रात फिरणार. दोन्हीपैकी एक गोष्ट आमच्याकडनं आता शक्य होऊ शकते. बघू काय होतं ते. प्रायव्हेट बसची बस भेटली. काय बस है 2x2. कैसे है अंकल है बताओ. हमारा बस जा रहा है, पूरा बॉम्बे घुमा रहा है. पुणे ये बॉम्बे घुमाते हैं पूरा मुंबई दर्शन के लिए. तो कौन से है इसमें? गेट ऑफ इंडिया से स्टार्ट हो रहा है. आर्ट गैलरी, म्यूजियम, मेरिन नेहरमान पॉइंट, गिरगांव चौपाटी. समझा है भाई, समझा तू ही समझा अच्छे समझा. अब क्या किसका कितना ले दी इसका? ऐसा पता ना. अरे जाना है तो वो बोल रहे वीडियो बंद करो, उसके हम डिस्कस करते. ओ अंदर तो बना सकते हैं ना, अंदर बना सकते तो दिखाते. बना सकते हैं. हाँ कन्फर्म कर दो बस, चलेगा. तो फायनली मित्रांनो आम्ही बसलो. ही बस खाली आहे. ते तर म्हणतात बस फुल झालेली आहे. बघू आता बस केव्हा फुल होते. आणि मुंबईचं आम्ही दर्शन घेतोय. तो मित्रांनो, मुंबई दर्शनच्या बससाठी अजून अर्धा तास टाईम आहे. तर आम्ही इकडे ताज हॉटेलला कॉफी पिण्यासाठी आलो. विशेष हर्षल दादा आता कॉफी पाजणार आहे. हर्षल दादा सोबत म्हणजे पैशाचा काहीच विषय नाही. तर गेट ऑफ इंडियाजवळ आम्ही आलेलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघू शकता मित्रांनो, समुद्राच्या लाटा वाढलेल्या आहेत आणि लवकरच पावसाचे संकेत दिसत आहे. हाँ अंकल, क्या फोटो है क्या? कैसे कितने में रहते हैं फोटो? हमारे लोगों को बताओ ना तुम. वो आएंगे ना. अराउंड मी एवरीवन इज स्पीकिंग इंग्लिश, दैट्स व्हाई आई वांट टू स्पीक लिटल बिट. दिस इज इंडिया गेट. There is a history which will I cover in end of my vlog. Okay, so we are turning outside because from this side there is no entry towards the gate. नमस्कार मित्रांनो, इंडिया गेटच्या बाहेरच्या साईडला एक नाश्त्याची सुव्यवस्था वगैरे आहे. बट आम्ही व्यवस्थित जेवण केल्यामुळे आम्हाला आता नाश्ता वगैरे करायची काही गरज नाही. नाहीतर इथे आउटसाईडला फास्ट फूड वगैरे अवेलेबल असते. बघू शकता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आम्ही गेट ऑफ इंडियासाठी आत आलेलो आहे. आणि इथं आपण स्वामी विवेकानंदांचा स्टॅच्यू बघताय. स्वामी विवेकानंदांचा एक विचार जो मला नेहमीच प्रेरणा देतो, एक विचार को पकड़ना, उसी को अपना जीवन बना लेना, उसी के बारे में सोचना, अपने दिमाग, मांसपेशियाँ, शरीर का हर हिस्सा उसी विचार में डूब जाने देना, यही एक सफल होने का तरीका है. तो चलो गाइज, देखते हैं आगे. बोटिंगचा विषय सुरू झाला, पण आमच्याकडे टाईम नाही आहे. आम्ही मुंबई दर्शनच्या बससाठी पास काढलेले आहे.
तर इथून एंट्रीज तर सध्या बंद आहे, पण ते बोटिंग करायची आहे असं का विचारताय? नेहमी इथून ओपनिंग चालू असते. मे बी पावसाचं वातावरण आहे, वारं वादळ नाही, त्यामुळे बंद आहे. का काही बंद आहे बोटिंग वगैरे का? चालू है ये बंद का रेस्ता? बारिश के वास्ते बंद आहे गाईज. गेट ऑफ इंडिया आपण जवळून बघू शकता. From this side also no entry due to the atmosphere. The monsoon is coming and there will be the lorry is upon so fastly. That's why it is not allowed now, guys. So मला जरा चर्चा करून जरा माहिती मिळाली की जेव्हा पण तुम्ही मुंबई दर्शनासाठी बस बुकिंग करसाल तर ऑनलाईन करू नका, इथे येऊन करा. कारण जर तुम्ही ऑनलाईन करसाल तर बाजूची बस जी आहे ती एकदम खटारा बस आहे जुनी, आणि इथं प्रत्यक्ष येऊन करसाल तर अशी तुम्हाला क्लास 1 बस भेटेल. बरोबर आहे की नाही असेल दादा? बरोबर. आपण खोटं नाही बोलत हो. सध्या गाईज आम्ही मरीन ड्राईव्ह जवळ आहे. बसला गाईड आहे तोपर्यंत आम्हाला काही सांगण्याची बोलण्याची इच्छा नाही आहे, त्यामुळे आपला ब्लॉग कमीत कमी बनणार आहे. मैं क्या क्या चीज़ दिखाऊंगा ये भी बता रहा हूँ. दूसरा, उसी के नीचे क्रिएटिविटी टेक्नोलॉजी, उसी के नीचे है चिल्ड्रंस फॉर फिल्म स्टूडियो. जो आपने स्पाइडरमैन बैटमैन पिक्चर वगैरह देखी रहेगी, उसके बैक साइड में जो बैकग्राउंड चेंज. गाईज पहिला स्टॉप आहे मरीन ड्राईव्ह. गाईज आपण बघू शकता आम्ही आता भारतीय सिनेमा राष्ट्रीय संग्रहालय त्याच्याजवळ आलेलं आहे, आणि याच्याच मागे आपल्याला मुकेश अंबानींची अँटिलिया बिल्डिंग. हाय गाईज, आम्ही सिद्धिविनायक मंदिरला आलेलो आहे. तर लाईनमध्ये राहणं आमच्यासाठी पॉसिबल नाही, त्याच्यामुळं आम्ही ग्रुप दर्शन घेतलं आणि लवकरच भविष्यात आम्ही प्रत्यक्ष लाईनमधून दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. तर चला आता नेक्स्ट स्टॉपला आपल्याला जायचं आहे. तर गाईज सिद्धिविनायक मंदिर झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो महालक्ष्मी मंदिर. तर खूप लवकर इथं आमचं दर्शन झालं, आणि रॉयल हर्ष दादा यांचं इच्छा आहे की आम्हाला मस्जिदी की हजी अली का काहीतरी ही मस्जिद त्या ठिकाणी जायचं आहे. तो गाईच आजचा ब्लॉग आपण लवकरच एंड करत आहे. तर आम्ही सध्या बँद्राजवळ आहे. इथे शाहरुख भाऊचं, सलमान भाऊचं घर आहे. तसेच अनेक फिल्म स्टार त्यांचे बंगलो या लाईनमध्ये. तर बीचवरती आम्ही सध्या उभे आहोत. तर हर्षल भाऊ आजचा ब्लॉग इथंच संपून टाकू आपण, कारण आमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.